शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। घरगुती गॅस टाक्यांच्या वितरणातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस वितरकांनी एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। गुरुवारी सकाळी अहिल्यानगर शहराच्या पाईपलाईन रस्ता भागात गॅस टाकी वितरण करणारा टेम्पो टोळक्याकडून अडवण्याचा प्रकार घडला। या संदर्भात तोफखाना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। राज्यातील पशुधारणावर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी वेळेत पशुवैद्यकीय उपलब्ध असणे आवश्यक आहे। शेतकरी पशुपालकांची सोय विचारता घेऊन पशुवैद्यकीय दाखवण्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। पशुवैद्यकीय दवाखान्यांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4:30 ऐवजी आता सकाळी 8 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 अशा 2 सत्रात करण्यात आली आहे। दरम्यान जनावरांच्या दवाखान्याच्या बदललेल्या वेळांना महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने तीव्र विरोध केला असून पूर्वीप्रमाणे वेळ काढण्यात यावी यासाठी आंदोलन पुकारले आहे। माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर युजे मोरे यांनी नामंजूर केला। शिरूर तालुक्यातील महिलेने MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यात म्हटले की सुमारे 3 महिन्यांपूर्वी अभिषेक कळमकर याने फिर्यादीची आर्थिक परिस्थिती पाहून तिला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले। त्यानिमित्ताने त्यांनी तिला वाहनातून विळद घाट परिसरात एका निर्जन ठिकाणी नेले व तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच त्या घटनेनंतरही अभिषेकने पीडित महिलेशी वारंवार व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून अश्लील हावभाव केले व तिला देखील तसेच करण्यास भाग पाडले। शिरूर येथील एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता अहिल्यानगर शहरात जाणवू लागला असून LPG गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक, हॉटेल व्यावसायिक आणि रिक्षा चालकांचे हाल होत आहेत। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असून LPG पंपावर रिक्षाची सुमारे 1 किलोमीटर पर्यंत रांग लागल्याचं चित्र गेल्या 2 दिवसांपासून दिसत आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे। शहरात गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावं लागत आहे। त्यामुळे गॅसचा कृत्रिम तुटवडा कमी करून गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।